थोडक्यात पुण्यामध्ये नाम फाउंडेशन तर्फे खडकवासला धरणातील गाळ उपसण्यासाठी ग्रीन थंब संस्थेला 25 पोकलेन देऊन सहभागी होत आहेत आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी नाना पाटेकरांना वासरू भेट देण्यात आला। प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी काल ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं। यावेळी व्हाईट गाऊन परिधान करून आय डू म्हणत प्रियंकानं निकशी एकनिष्ठ होण्याची शपथ घेतली। मात्र आज हे दोघे हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत। थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी उबदार कपड्यांचा वापर केला जातोय। त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला सुद्धा थंडी वाजू नये यासाठी मंदिर समितीकडून रजई, शाल, मफलर आणि कानपट्टी असा पोशाख करण्यात आलेला आहे। विठ्ठलाला हा पोशाख 28 नोव्हेंबर 2018 पासून रोज रात्री 12:08 घालण्यात येतो। रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या रिसेप्शनला अवघं बॉलिवूड अवतरलं होतं। पश्चिम मुंबईतल्या हयात रिजन्सी या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे रिसेप्शन पार पडलं। नाम फाउंडेशनच्या एका कार्यक्रमामध्ये नाना पाटेकर बोलतायत, आपण थेट जाऊया। पण संवर्धनच जर होत नसेल तर मग ते चुकीचं आहे। आणि जे काम फार तुम्ही मोठ्या पद्धतीने करताय आणि नामला खरंच ह्याचा आनंद होतो। समन मकरंद की आपण ह्या अशा कामामध्ये आपण जोडले गेलेलो आहोत, त्यामुळे तुम्ही थोरले आहात, आम्ही तुमच्या बरोबर असणारच आहोत। त्यामुळे कायम का तुमचं थोरले पण आम्ही नेहमीच मान्य करणार आहोत आणि अशीच कामं करत राहूया। आणि असं छान छान करत असताना मगाशी कर्नलनी नाही म्हणताना सगळ्यांवर आसूड ओढलेलाच आहे। आपण कोणाच्या विरोधी बोलायचं नाही, आपण कोणाच्या विरोधी बोलायचं नाही असं म्हणून कर्नल एकेकांची नावं घेऊन बोलला नाही, एवढंच नशीब। पण ती कर्नलची सवयच आहे त्याची। तर तो ते बंदूक काही त्यांनी तिथनं ठेवलेली नाही, तर त्यांनी फक्त दुसऱ्या हातात नांगर घेतलाय, ती बंदूक तशीच आहे। त्यामुळे दोन्ही अशी त्याचा सुरू झालेला आहे। त्यामुळे छान कर्नल हे असायलाच पाहिजे। आणि मी सगळेच आर्मीचे जे आमचे निवृत्त अधिकारी आहेत मी तुमचं खरंच सगळ्यांचा अतिशय आभारी आहे। तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय, तरुणपणात सगळा तुम्ही आमच्या देशासाठी दिलात आणि तुमचं पुढचं उर्वरित आयुष्य सुद्धा तुम्ही देताय, त्याबद्दल खरंच जनतेतर्फे मी तुमचे आभार मानतो। प्रत्येकाला आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करू। कुठलंही शत्रुत्व कोणाशी न घेता, कुणावरही टीका न करता, ते सगळ्यात महत्त्वाचं। पुन्हा एकदा सांगतो की इथे ही लहान मुलं बसली आहेत, तुम्ही जे बसल्यात, ह्याला सभेचं स्वरूप नाही, हेच छान आहे। उगाच इथे मकरांना किंवा नानाला पाहायला कोणी आले नाही हे जास्त, पण इथे सगळीच कामाची मंडळी आहे। मीडियातली मंडळी ही जी आहेत हे तुम्ही हे करताय। कोणाला द्यायचे सायकल? हो, ते मगाशी तिथे होत्या। हा कुठे ये रे? हो तिथे ते मोबाईल तुला तू चालवणार की ना तू चालव? हे बघा तू चालवणार ना? आजीला डबल शीट घेशील का नाही? हे खरं म्हणजे काय आहे की हे नाममात्र असतं, ही सुरुवात असते। एकाने कोणीतरी सुरुवात केली किंवा बाकीच्यांनी त्याचं अनुकरण करायचं असतं। कर्नल तू हा इतका एवढा करून दाखवलास ना, बाकीच्या धरणाची जबाबदारी घ्यायला खूप लोक पुढे येते। कारण हे कसं आहे, एकदा नुसतं एक रोपटं लावायचं असतं, त्याचं कसं जंगल होणार आहे तुला माहितीच नाहीये। या वयामध्ये तू हे कर्नल करतोय, माझ्यापेक्षा 1-2 वर्षानं मोठा आहेस तू, पण हा असाच आहे बरं का। बंदूक हातात कायम आहे हे विसरू नका, नांगराला प्राधान्य आहे। ही तुझी सायकल बरं का, घ्या। सर तुम्ही थांबा नानांची घरी। मकरंद मोबाईल साईडला करा। पाटील साहेब माझी काही जरूरत धन्यवाद। नाना आपल्याला
बरं, आता कुठल्याही प्रकारचं बाकीचं कुठलंही भाषण नाही, आपण हे नेटानं पुढं नेऊया. आणि यानंतर जाणार आहोत कोकणामध्ये. कोकणातल्या अनेक गावांमध्ये आजही गावपळीची प्रथा पाळली जाते. असंच एक गाव म्हणजे चिंदर. काय आहे या गावची गावपळणीची प्रथा, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. तळकोकणातल्या चिंदर गावात ही सगळी लगबग सुरू आहे ती गावपळणीसाठी. आता तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे, तर हे अख्खं गाव 3 दिवस आणि 3 रात्री नदी पल्याड राहायला जातं, तेही संसारासकट. त्यासाठीच गावच्या माळरानावर या तात्पुरत्या राहुट्या टाकल्या जात आहेत. पण ही नेमकी प्रथा काय आहे ते जाणून घेऊया या गावकऱ्यांकडूनच. 3 दिवस 3 रात्र. 3 दिवस 3 रात्र. 3 दिवस 3 रात्र राहणार. हा. बरं, सगळे म्हणजे लहान मुलांपासून हो, सगळे सर्व 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 फॅमिली पूर्ण. हा. मग हे सगळं तुम्हाला नव्याने पुन्हा उभारावं लागत असेल ना? हो हो नव्याने. हा, म्हणजे ह्याच्यातच सगळं चूल वगैरे काय? ह्याच्यातच सगळं जेवण बिवण सर्व इथे सर्व मग रात्री तुम्ही कसं म्हणजे लहान मुलांचं वगैरे कसं काय? सर्व इथे आपल्या इथेच राहतात. सर्व इथेच राहतात. हा. इथेच करतो आम्ही. गावपळणीच्या या 3 दिवसात चिंदर गावात नीरव शांतता असते, कारण गावात कुणीच राहत नाही. पण ते असं का करतात तेही जाणून घेऊया. 3 दिवस काही नाही, त्रास कसलाच होणार नाही, की तो देवाच्या हुकमाने सर्व केलेलं असतं सर्व. हा, देवाचा हुकूम झालेला हो, असतो. 3 दिवस 3 रात्र काहीच नाही. 3 दिवस 3 दिवस काय राहतं? काही आणि मग- कसला आणि त्रास मग गावात कधी जाता पुन्हा काय? त्यावेळेला तिकडनं कौल कौल प्रसाद प्रसाद घेणार. घेणार त्यावेळेला ते आम्हाला तिथला जो गावकरी असतो, आमचा चालू वहिवाटदार, तो आम्हाला येऊन सांगायला येणार की तिकडे एक इशारा करतो वरून किंवा कुकारा मारतो. मग तो कुकारा आम्हाला समजला किंवा आता मोबाईल फोन झाले, तो फोन करणार. मग लगेच आम्ही आमची तयारी तिकडे पलीकडे घरी जायची तयारी करणार. 3 वर्षांनी खरं तर चिंदर गावाची गावपळण होते, पण यावर्षी देवाचा कौल नसल्यामुळे ती 10 वर्षांनी आलेली आहे. त्यामुळे हे 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर 4 डिसेंबरला हे लोक पुन्हा गावात जातील, पण 1 ते 3 डिसेंबर पूर्णपणे 3 दिवस 3 रात्री हे अख्खं गाव सीमेच्या बाहेर असणार आहे. देवानं दिलेला हुकूम म्हणून ही प्रथा पाळली जाते. इतरांना ही अंधश्रद्धा वाटत असली तरी ही आमची परंपरा आहे असं गावकरी सांगतात. ह्यो गाव वसाड होतो पूर्वी. या गावात वस्ती वगैरे व्हायची नाही किंवा कोण टिकायचा नाही. त्यावेळे आम्ही गावातले म्हणजे मामा भाचे कोण होते पूर्वीचे लोक, ते विचार केला नाही की आपण पाषाण देवाक विचारूया. ही प्रथा लोका राहण्याची ती देवावर जबाबदारी, आणि ती देवावर जबाबदारी सोडून हय आम्ही जाताना जाप घडवतो, म्हणजे गाराणा करतो की देवा आता ह्याची राखण रखवाली तू करायची, आम्ही आता बाहेर जातो. जर या 3 दिवसात गावात कुणी राहायला गेलंच तर त्याला काय अनुभव येतो हेही गावकऱ्यांनी कथन केलं. अंधश्रद्धा वगैरे नाही, कारण हे लोकांना आता वाटते अंधश्रद्धा आहे म्हणून. अंधश्रद्धा असेल तर आतले जे काय प्रकार आहेत ते जर बघायला गेलं तर तुम्हाला ते सर्वांना आम्हालाही भारी पडेल, तुम्हालाही भारी पडतील, असं आहे ते. त्यामुळं ह्याच्या परीक्षेत आपण जाणं म्हणजे कठीण आहे. आम्ही जाऊ शकणार नाही तिथे. ख्रिश्चन आणि मराठी आम्ही दोघे बौद्ध वगैरे आहेत, पण ते जाणार. हो, बौद्ध हो, ख्रिश्चन पण जातात. बौद्ध वाडा इथेच आहे, सगळे जाणार ते. तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात खरं तर जग कुठच्या कुठे जाऊन पोचलंय, पण ग्रामीण महाराष्ट्रात मात्र आजही अशा गावपळणीसारख्या रूढी परंपरा पाळल्या जातात. रूढी परंपरा पाळण्यासाठी हे गाव मतभेद विसरून एकत्र येतं. तसंच जर विकास कामांसाठीही हे गाव एकत्र आलं तर नक्कीच याचा फायदा होईल, नाही का? दिनेश केळुसकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी.